फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रथम व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन क्लिक करायचं आहे आणि त्याच्या बाजूला आलेलं बेल आयकॉन हे देखील प्रेस करायचं आहे. हिस्ट्री सेशनमध्ये आपण भारतीय शासन कायदा 1935 हा आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वीचे जेवढे कायदे आपले झालेले आहेत ते सर्व आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले देखील आहेत. #प्रयाग इन्स्टिट्यूट _ हिस्ट्री हे जरी तुम्ही यूट्यूबवर टाकलं तरी तुम्हाला ते पूर्ण प्लेलिस्ट हिस्ट्रीची दिसणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी 1-2 रिक्वेस्ट मी तुम्हाला करणार आहे आणि त्यानंतर आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. राज्यसेवा मुख्य, पूर्व तसेच कंबाईन एक्झाम्सचे महत्त्वाचे जे हिस्ट्री असतील किंवा पॉलिटीच्या स्टार्टिंगचे जे महत्त्वाचे काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी आपण या ठिकाणी घेणार आहोत. हे खूप बेसिक टॉपिक आहेत आणि राज्यसेवा मुख्य टार्गेट करून एक प्रकारे आपण हे व्हिडिओ या ठिकाणी बनवलेले आहेत. त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्हाला या कायद्यामध्ये तुम्ही जे बुकमध्ये वाचलेलं आहे त्याचीच रिव्हिजन या ठिकाणी या व्हिडिओमधून होणारी आहे. ओके, आणि यावरती क्वालिटी क्वेश्चन्ससुद्धा तुम्हाला शेवटी हे आपण या ठिकाणी बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे जे लेक्चर आहे या लेक्चर्समधून जे काही पॉईंट्स तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत ते तुमचे कवर होतील किंवा तुम्हाला किती ते समजलेले आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी कळून येईल. फक्त एकच या ठिकाणी महत्त्वाची एक हंबल रिक्वेस्ट असणार आहे. जर व्हिडिओ खरंच आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. शेवटी तुम्हाला या व्हिडिओमधून बरेच राज्यसेवा मुख्यचे व्हिडिओ काय असतील तर ते एकाच वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी प्लेलिस्ट असतील किंवा ते व्हिडिओ असतील हे तुम्हाला सगळ्यात शेवटी त्याच्या लिंक्स देखील ओपन होणार आहेत आणि अधूनमधून वरच्या आय कार्डवरती देखील तुम्हाला जे व्हिडिओ या ठिकाणी उपलब्ध होत आहेत ते तुम्ही पाहिलेले नसतील तर ते अगोदर पाहून घ्यायचे आहेत, कारण त्यामध्ये यापूर्वीची कायदे आपण अत्यंत बारकाईने डिस्कस केलेले देखील आहेत. ओके, तर आवडलं असेल तर लाईक करायचं आहे आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर देखील करायचं आहे. आपण हे जे व्हिडिओ बनवत आहोत हे एक मेन सोर्स म्हणून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यास या ठिकाणी रिव्हिजनात्मक होईल अशा अनुषंगाने अभ्यास तर तुम्ही करतच आहात. अभ्यासासाठी पुस्तक जे आहे, हे बुक जे आहेत हे तुम्ही रीड करणारच आहात, त्यामध्ये नोट्स देखील तुम्ही काढणार आहात. परंतु ज्यावेळेस आपल्याला अशी एखादी स्टेज येते अभ्यासामध्ये की त्यावेळेस आपल्याला खूप बोर होतं, तर त्यावेळेस हे व्हिडिओ जे आहेत हे रिव्हिजन लेसन्ससाठी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. ठीक आहे, तर एवढ्या रिक्वेस्ट होत्या माझ्या. जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. हे सुरुवातीला तुम्ही त्याचा डेमो बघितलेला देखील आहे. ठीक आहे, आता आपल्या टॉपिकला आपण सरळ सुरुवात करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचे मुद्दे नोट देखील करून घ्या. तर भारतीय शासन कायदा 1935 जो आहे यामध्ये काय तरतुदी होत्या त्या आपण सुरुवातीला बघूया आणि त्यामधून हळूहळू आपण एक मुद्दा त्यामध्ये अभ्यासायला घेऊ जो परीक्षेमध्ये आपल्याला एक्झाम ओरिएंटेड पॉईंट असतील. ओके, तर भारतात संपूर्ण उत्तरदायी सरकार स्थापनेच्या प्रयत्नासाठी हा एक महत्त्वाचा दुसरा टप्पा मानण्यात येतो आणि हा जो कायदा आहे हा कायदा खूप मोठा होता. यामध्ये जवळपास 321 कलमं व 10 परिशिष्ट होती. मागील 1919च्या कायद्यामध्ये 47 कलमं होती. ठीक आहे, तर केंद्र व राज्यात अधिकारांचे या ठिकाणी विभाजन होणार आहे. भारतीय संघराज्याची स्थापना करावी किंवा भारतामध्ये एक संघराज्य असावं ही एक सर्वात महत्त्वाची तरतूद यामध्ये होती. मग हे संघराज्य जे आहे हे संघराज्य गव्हर्नरचे प्रांत असतील, चीफ कमिशनरचे प्रांत असतील आणि काही संस्थानं असतील, या सगळ्यांचं मिळून बनणारं भारतीय संघराज्य स्थापन करावं अशी एक त्यामध्ये तरतूद होती. पण हे काही बनलं नाही, कारण यामध्ये संस्थानं जे आहेत ही त्यापैकी सामील झालीच नाहीत त्यामध्ये. ठीक आहे, केंद्र व राज्यात अधिकारांचे विभाजन करण्यासाठी सुद्धा या कायद्यामध्ये तरतूद होती. म्हणजे यामध्ये 3 सूच्या करण्यात आलेल्या होत्या, ज्या केंद्र, राज्य, समवर्ती अशा पद्धतीच्या होत्या, ज्यामध्ये तुम्ही 59, 54 आणि 36 जे बघताय तिथं ते 59 जे आहे हे 59 त्या ठिकाणी केंद्र सूचीमधलं आहे. 54 जे आहे हे प्रांतिक सूचीमधलं आहे, त्यालाच आपण एक प्रकारे राज्यसूचीसुद्धा लक्षात घेऊ शकतो. आणि 36 जे आहे हे 36 जे आहे हे समवर्ती सूची आहे. समवर्ती सूचीमधील त्यामध्ये विषय आहेत. आता हे ज्या विषयाची विभागणी आहे ही 3 याच्यामध्ये केलेली आहे. शेवटी शेषाधिकार ठरविण्याचा अधिकार, म्हणजे या व्यतिरिक्त जर काही इश्यू असतील तर ते ठरवण्याचा अधिकार हा गव्हर्नर जनरलकडे असेल. अशा पद्धतीने या ठिकाणी यामध्ये अखिल भारतीय संघराज्य निर्माण करण्याकरिता एक प्रकारचं 3 सूच्या या ठिकाणी बनवलेल्या होत्या, परंतु हे काही संघराज्य स्थापन या ठिकाणी झालेलं नाही आहे. प्रांतातील दुहेरी शासन व्यवस्था रद्द हा एक मुद्दा यामध्ये महत्त्वाचा आहे. ही एक तरतूद या ठिकाणी केलेली आहे. जी दुहेरी शासन व्यवस्था प्रांतामधली होती ही एक प्रकारची सदोष अशी व्यवस्था होती.
तर ही व्यवस्था या ठिकाणी कॅन्सल करावी किंवा हे बरखास्त करावं अशी भारतीय जनतेची देखील मागणी होती त्यामध्ये. तर त्यामध्ये ही मागणी रद्द केली, परंतु या ठिकाणी केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली. ज्या गोष्टीची गरज नव्हती ती गोष्ट पुन्हा केंद्रामध्ये नव्याने सुरू करण्याची देखील तरतूद यामध्ये होती. म्हणजे केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली. त्यामध्ये द्विशासन लागू करण्यात आलं कार्यकारी मंडळासाठी आणि त्यामध्ये राखीव विषय आणि सोपीव विषय, त्यालाच आपण रिझर्व आणि ट्रान्सफर्ड सब्जेक्ट्स असं म्हणतो. तर बाजूला आपण बघतोय की हे मॅक्झिमम 3 आणि 10 दिलेलं आहे. तर राखीवमध्ये महत्तम 3 मंत्री असतील, कार्यकारी सदस्य असतील, त्यांच्या मदतीने हा कारभार केला जाईल आणि जास्तीत जास्त 10 सोपीव विषयांमधील गव्हर्नर जनरलमार्फत मंत्रिमंडळाच्या सहाय्य व सल्ल्यानुसार काम करणारे हे असे महत्तम 10 मंत्री असतील. म्हणजे या ठिकाणी हे पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, नोट करून देखील घ्यायचं आहे की केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करायची आहे. प्रांतातली दुहेरी शासन व्यवस्था यामध्ये रद्द करण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचा एक मुद्दा जो आहे प्रांतिक स्वायत्तता, तर प्रांतामध्ये उत्तरदायी सरकार या ठिकाणी निर्माण करण्यासाठी प्रांतामध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे, एक स्वायत्ता दिलेली आहे, उत्तरदायी सरकार त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी थोडक्यात प्रांतिक स्वायत्तता असावी या अगोदरच्या मागणीला या ठिकाणी थोडंसं कुठंतरी पूर्णत्व देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, परंतु तो तसा नव्हता हे आपल्याला कळून येईल पुढे थोडंसं कायदा आणखीन अभ्यासल्यावरती. 6 आउट ऑफ 11 प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि एकगृही कायदेमंडळाची सोय ही 5 भागांमध्ये करण्यात आलेली होती. एकूण 11 प्रांत होते. तर त्यामध्ये बुंबा म्हणून तुम्ही जर लक्षात ठेवलं तर त्या ठिकाणी द्विगृही कायदेमंडळाची सोय आहे. आता ही ट्रिक्स आहे. बुंबा हे इंग्लिश स्पेलिंग आहे. बुंबामध्ये बंगाल, यूमध्ये संयुक्त प्रांत, पुन्हा एममध्ये मद्रास, पुन्हा बीमध्ये बॉम्बे, पुन्हा डबल बीमध्ये बिहार येतं आहे आणि एमध्ये आसाम येतं आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुमच्याकडे ट्रिक्स असेल तर तीसुद्धा तुम्ही शेअर केली तरी चालेल, ठीक आहे. आणि ही कशी वाटली तीसुद्धा सांगायचं आहे. ओके. पुढे नंतर एकगृही सभागृह जे आहे याच्या व्यतिरिक्त 11 प्रांत आहेत. मग आता हे याच्या 11मधील 5 वेगळे प्रांत जे आहेत त्या ठिकाणी एकगृही सभागृह या ठिकाणी होतं. म्हणजे तिथं फक्त विधानसभा होती. बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत बुंबामध्ये द्विगृही कायदेमंडळ म्हणजे विधानसभा कनिष्ठ म्हणून आणि विधान परिषद वरिष्ठ म्हणून हे सभागृह त्या ठिकाणी होते. त्यांच्या निर्वाचित आणि नामनिर्देशित संख्या आपण पुढे बघणारच आहोत. एकगृही सभागृह जे आहेत हे सिंध, पंजाब, मध्य प्रांत, वायव्य सरहद्द प्रांत आणि ओरिसा या ठिकाणची आहेत, ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचे काही ट्रिक्स असतील किंवा काही मुद्दे असतील हे नोट डाऊन करून घ्या, कारण आपण मुख्यच्या दृष्टीने सुद्धा या गोष्टी पाहत आहोत. सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचे तत्त्व विस्तारित केले. आता हा जो पॉईंट आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ही या ठिकाणी खाली दिलेला आहे की साधारण मतदारसंघ असतील, मुस्लिम मतदारसंघ असतील, युरोपियन, अँग्लो इंडियन, शीख, कामगार, जमीनदार, वाणिज्य आणि उद्योग, तर या सर्वांना प्रतिनिधित्वाचे जे तत्त्व होतं हे मतदारसंघांच्या स्वरूपामधून बहाल करण्यात आलेलं होतं. त्यामुळे एक प्रकारे सांप्रदायिक प्रतिनिधित्व इथं बनलं होतं आणि हळूहळू हे धोरण भारतासाठी खूप फुटीरतावादी धोरण म्हणून साध्य झालेलं आहे येत्या पुढच्या काळामध्ये, ठीक आहे. तर ही देखील एक तरतूद म्हणजे इंग्रजांनी यामध्ये सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट करून ठेवलेली आहे. मागण्या तर सभासद संख्येच्या किंवा कार्यकारी मंडळांमधील सदस्यांच्या वाढीच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केलेल्याच आहेत, परंतु काही गोष्टी अशा केलेल्या आहेत की त्यामध्ये गव्हर्नर जनरलकडे अधिकार असतील किंवा त्यामध्ये इंडियामध्ये सांप्रदायिकतेच्या तत्त्वाने किंवा भारतीय अखंडत्वाला कुठे ना कुठेतरी तडा जाईल अशा पद्धतीने थोडक्यात काही महत्त्वाचे मुद्दे हळूहळू यामध्ये भारताच्या शासन कायद्यात टाकण्यात आलेली होती. 1958च्या कायद्यानुसारची भारतीय परिषद ही रद्द करण्यात आली. जे इंडियन काउन्सिल होतं, जे भारत मंत्र्याचे भारत मंडळ जे होतं ते त्या ठिकाणी बरखास्त करण्यात आलं आणि भारत मंत्र्याला सल्ला देण्यासाठी त्या ठिकाणी एक सल्लागार मंडळ नेमलं. त्याचे सदस्य 3 ते 6 हे नेमलेले होते. आता यांनी जरी सल्ला एखादा भारत मंत्र्याला दिलेला असेल तरी तो काही त्याच्यावरती बंधनकारक नव्हता. या सर्व सदस्यांची पेमेंट्स जे आहेत हे सर्व पेमेंट्स देखील भारतातूनच करण्यात येणार होते आणि भारत मंडळामधील जे काही सदस्य असतील किंवा जे काही सभासद असतील ते इंडियाच्या विरोधी धोरण आखल्यामुळे त्यांना एक प्रकारे त्या ठिकाणावरून काढण्यात यावं अशी एक मागणी या ठिकाणी काँग्रेस कमिटीची होती. त्यामुळं त्यांना काढून एक प्रकारे सल्लागार मंडळ, सल्लागार स्वरूपाचे म्हणजे बंधनकारक नव्हता त्यांचा सल्ला, म्हणून एक सल्लागार मंडळ मागणी खातीर ते त्या ठिकाणी 3 ते 6 जास्तीत जास्त सदस्यांचं
तयार केलं गेलं. पुढे नंतर मताधिकारात वाढ देखील करण्यात आली. आपण बघितलं 1919मध्ये की काहीतरी एक तुरळक टक्केवारीमध्ये म्हणजे 1% नव्हतं किंवा 2% नव्हतं. अशा पद्धतीने मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. ते पण आयकर भरणारे किंवा वेगवेगळ्या कंडिशन्स त्याला अप्लाय होत्या. आता यामध्ये मताधिकारात वाढ करण्यात आली. जवळपास 10 ते 14% या ठिकाणी मतदानाच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आलेली होती. आता यामध्ये महत्त्वाची एक तरतूद देखील होती की आर्थिक पतपुरवठा आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी एक भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात यावी अशी देखील त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली होती. पुढे नंतर 2 किंवा अधिक प्रांतांसाठी नागरी सेवात्मक ह्याच्यासाठी संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात यावी. तसेच फेडरल कोर्टची देखील स्थापना करण्यात यावी. जे फेडरल कोर्ट आहे त्याला म्हणजे आपण आता सध्याचं त्याला जर बघितलं तर सुप्रीम कोर्ट म्हणून ओळखतो. हे फेडरल कोर्ट जे आहे याची स्थापन करण्याची तरतूद देखील त्यामध्ये होती. आणि अखिल भारतीय संघराज्य या ठिकाणी अस्तित्वात जरी नाही आलं तरी त्यामध्ये 1 ऑक्टोबर 1937 रोजी फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि या न्यायाधीशाची जी नेमणूक आहे, एक सरन्यायाधीश आणि 6 न्यायाधीश असतील त्यामध्ये, म्हणजे एकूण 7 असतील. तर या 1937मध्ये फेडरल कोर्टाच्या न्यायालयामध्ये एकूण 1 सरन्यायाधीश आणि 6 मुख्य न्यायाधीश इतर न्यायाधीश असतील. अशा 6 जणांची निवड एक प्रकारे त्या ठिकाणी नेमणूक असेल किंवा त्यांची बडतर्फी असेल ही इंग्लंडच्या राजाच्या आदेशान्वये होणार होती. पुढे नंतर याच कायद्यातील तरतुदींमध्ये महत्त्वाचं बघायचं म्हटलं तर ॲडव्होकेट जनरलची नियुक्ती करण्यात आलेली होती गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी. त्याची महत्त्वाची कामं म्हणजे कोणती होती गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी? तर एक हिशोबाची देखरेख करणं आणि कायदेमंडळास कायद्याबाबतचा सल्ला हा देणं. म्हणजे केंद्रीय कायदेमंडळ होतं, त्या केंद्रीय कायदेमंडळाला कायद्याबाबतचा सल्ला देण्यासाठी ॲडव्होकेट जनरलची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली होती. पुढे नंतर फेडरल रेल्वे अथॉरिटीची स्थापना देखील करण्यात आलेली होती. त्यामध्ये एक वेगळं प्रशासनिक मंडळ असावं, म्हणजे जे कायदेमंडळ आणि मंत्रिमंडळ यांच्याही पासून थोडंसं वेगळं काहीतरी असावं म्हणून एक प्राधिकरण त्या ठिकाणी 7 सदस्यांचं वेगळं मांडलेलं होतं. संघराज्यीय स्तरावर केवळ मर्यादित प्रमाणात जबाबदारीची व्यवस्था लागू करण्यात आलेली होती. म्हणजे संघराज्यीय स्तरावर मर्यादित प्रमाणात जबाबदारी असं का म्हटलेलं आहे? म्हणजे अमर्यादित प्रमाणात जबाबदारी का दिलेली नाही? तर गव्हर्नर जनरलला विशेष जबाबदारी प्रशासनाच्या सोयीच्छेनुसार किंवा प्रशासनाच्या सोयीच्छेनुसार नाही तर प्रशासन चालविण्यासाठी सोयीच्छेनुसार त्या ठिकाणी एक विशेष जबाबदारी गव्हर्नर जनरलकडे देण्यात आलेली होती. हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. आता कुठले कुठले असे महत्त्वाचे मुद्दे आहेत की त्यामध्ये गव्हर्नर जनरल हा विशेष जबाबदारी करू शकत होता? उदाहरणार्थ आपल्या राज्यपालाला जसे स्वविवेकाधिकार असतात अशा पद्धतीचा एक हा मुद्दा आपण लक्षात घेऊ शकतो. या ठिकाणी भारताचे वित्तीय स्थैर्य व पत याच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण झालेले असतील तर, किंवा शांतता व सुरक्षेच्या बाबतीमध्ये, किंवा अल्पसंख्याक आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधांशी काही गोष्टी असतील त्यावेळेस, आणि जे ब्रिटिश वस्तू आहेत या ब्रिटिश वस्तूंच्या विरुद्ध व्यापारी भेदभाव जर भारतामधील कुठल्या वसाहतींमध्ये किंवा भारतामध्ये कुठंतरी जर घडत असेल किंवा त्याच्यावरती एक प्रकारचा प्रतिबंध कुठंतरी येत असेल ब्रिटिश वस्तूंवरती, तर त्याच्या बाबतीत एक हस्तक्षेप करण्याचा या प्रशासनिक दृष्टिकोनामध्ये गव्हर्नर जनरलला एक विशेष स्वइच्छेची जबाबदारी किंवा विशेष जबाबदारी एक स्वइच्छेनुसार तो वापरू शकत होता. आता यामध्ये संघराज्यीय स्तरावर द्विगृही कायदेमंडळ होतं. द्विगृही कायदेमंडळ म्हटलं की आपल्याला त्या ठिकाणी लगेच लक्षात यायला हवं की त्यामध्ये एक प्रकारे काउन्सिल ऑफ स्टेट असते आणि फेडरल असेंब्ली देखील असते. ठीक आहे. तर आता काउन्सिल ऑफ स्टेट आणि फेडरल असेंब्ली याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. एक केंद्रात म्हटलं आहे की द्विशासन किंवा द्विगृही असं म्हटलेलं आहे ना, तर द्विशासन म्हणजे कार्यकारी मंडळासाठी लागू करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आता सायमन कमिशननं ही गोष्ट फेटाळलेली होती, परंतु या कायद्यामध्ये ही गोष्ट रुजू करण्यात आलेली आहे किंवा घेण्यात आलेली आहे, हे विशेषत्वाने आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागेल. द्विगृही कायदेमंडळ म्हणजे नेमकं काय असतं? द्विशासनचा तर मुद्दा आपण बघितला की त्यामध्ये राखीव आणि सोपीव असे 2 गोष्टी असतात, आणि राखीव आणि सोपीवसाठी काही गव्हर्नर जनरलकडून काही एक प्रकारे मंत्रिमंडळाचं सहाय्य त्या ठिकाणी घेतलं जातं आणि काही मंत्र्यांना जबाबदारी त्या विषयांची दिली जात असते. आता तसंच द्विगृही कायदेमंडळ केंद्रामध्ये सुरू केलं म्हणजे त्या ठिकाणी राज्यसभा आणि फेडरल असेंब्ली एक प्रकारे सुरू केली. राज्यसभा जी आपण आता सध्या समजतोय तीच आहे, परंतु त्यामधील काही गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत, त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आणि परीक्षेमध्ये त्यावरच प्रश्न बनत असतो. राज्यसभा आणि फेडरल असेंब्ली जी आहे यामध्ये एक फरक महत्त्वाचा आहे की राज्यसभा हे एक प्रकारचं वरिष्ठ सभागृह आहे आणि फेडरल असेंब्ली हे एक प्रकारचं त्या ठिकाणी कनिष्ठ सभागृह आहे. आणि राज्यसभेमध्ये दर 3 वर्षांनी 1/3 सदस्य त्या ठिकाणी निवृत्त होतील
आणि राज्यसभेमध्ये ब्रिटिश प्रांतांनी निवडून दिलेले 156 सदस्य असतील, तर संस्थानिकांनी नामनिर्देशित केलेले एकूण 104 सदस्य असतील. ब्रिटिश प्रांतांनी एक प्रकारे प्रत्यक्षपणे 156 म्हणजे प्रत्यक्षपणे ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी प्रत्यक्षपणे निवडून जातील असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. आणि पुढे फेडरल असेंब्लीचा कालावधी हा 5 वर्षाचा होता. हे काही स्थायी सभागृह नव्हतं राज्यसभेसारखं. 250 निर्वाचित तर 123 नामनिर्देशित करण्यात आलेली होती. ब्रिटिश प्रांतांनी मिळून निवडून दिलेले 250 सदस्य, तर संस्थानिकांनी नामनिर्देशित केलेले महत्तम 125 त्यामध्ये सदस्य मॅक्झिमम त्या ठिकाणी घेण्यात आलेले होते. आता फेडरल असेंब्लीचे जे निर्वाचित सदस्य आहेत हे एकल संक्रमणीय पद्धतीने निवडण्याची, त्यामध्ये अप्रत्यक्षपणे ही प्रतिनिधी प्रांतिक कायदे मंडळाच्या एकल संक्रमणीय पद्धतीने निवडले जायचे. जसं आता सध्या जे राज्यसभा आणि लोकसभामध्ये चालतं आहे ना, त्याच्या अगदी उलट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. राज्यसभेमध्ये प्रत्यक्षपणे त्यावेळेस घेतली जायचे. स्थायी सभागृह होतं. 3 वर्षांनी 1/3 तिथं त्या ठिकाणी निवृत्त व्हायचे. आणि या ठिकाणी लोकसभा म्हणजे एक फेडरल असेंब्लीमध्ये कार्यकाल 5 वर्षाचाच, परंतु अप्रत्यक्षपणे आणि एकल संक्रमणीय पद्धतीने त्या ठिकाणी ब्रिटिश प्रांताचे जे प्रतिनिधी आहेत ते अप्रत्यक्षपणे प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून एकल संक्रमणीय मतांद्वारे, म्हणजे प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून एकल संक्रमणीय पद्धतीने, हे मुद्दा फार महत्त्वाचा आहे. कारण या दोन्हीमध्ये हा एवढा एक फरक खूप महत्त्वाचा आहे जो की आपल्याला परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. पुढे प्रांतात विधानसभा आहे, तिथं प्रत्यक्ष आणि विधान परिषद जे आहे त्या ठिकाणी नामनिर्देशित प्रांतांमध्ये असे द्विगृही कायदेमंडळ त्या ठिकाणी सुद्धा होतं. ते विधानसभा प्रत्यक्ष रीतीने त्या ठिकाणी जे सदस्य आहेत हे प्रत्यक्ष रीतीने त्या ठिकाणी निवडले जायचे. आणि विधान परिषदेत काही जागा नामनिर्देशित करण्याचा अधिकार जो आहे तो एक प्रकारे गव्हर्नर जनरलला त्या ठिकाणी होता, सर्व प्रांतांच्या विधानसभा आणि विधान परिषद. मग आता त्यामध्ये द्विगृही जे आहे हे आपण बुंबामध्ये बघितलं आहे. आणि नंतर राहिलेले जे आहेत 11 प्रांतांपैकी जे 5 प्रांत आहेत ते एकगृही त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती. ओके, आता पुढे दोष आणि मूल्यमापन या कायद्याचं जर थोडक्यात बघितलं तर महत्त्वाच्या तरतुदी कुठल्या कुठल्या होत्या त्या आपण थोडक्यात यामध्ये बघितलेल्या आहेत. आता दोष आणि मूल्यमापन आणि त्याच्या पुढे काही थोडे मुद्दे आहेत, त्यातून हळूहळू या कायद्याची आणखीन थोडासा उलगडा आपला होऊ शकतो. ठीक आहे, तर दोष आणि मूल्यमापनामध्ये संघराज्य स्थापन करायचं होतं पण ते झालं नाही. ठीक आहे, कारण संस्थानांनी त्यामध्ये सहभाग घ्यायचा होता पण तशा पद्धतीने तो सहभाग काही झाला नाही. पुढे नंतर एक प्रकारे त्यामध्ये गव्हर्नर जनरलला दिलेले जे वरचढ अधिकार होते यामुळं त्या ठिकाणी घटनात्मक म्हणजे एक प्रशासन त्या ठिकाणी घटनात्मक यंत्रणा जर कुठे काही कमजोर दिसायला लागली तर गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी सर्व सत्तासूत्र आपल्या हातामध्ये घेऊ शकत होता. अशा पद्धतीचा एक वरचढ अधिकार यामध्ये होता. म्हणजे एक प्रकारे प्रांतिक स्वायत्तता जी म्हटलेली होती किंवा या कायद्यामध्ये सदस्य जरी वाढवलेले असतील किंवा अधिकाधिक जबाबदार पद्धतीचा जरी वापर करण्यात आलेला असेल तरी तो मर्यादित जबाबदारीचा वापर या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. केंद्र स्तरावर द्विशासन होतं. जे द्विशासन प्रांतामधून आपल्याला रद्द करण्याची मागणी होती तेच प्रांतातील द्विशासन रद्द करून केंद्र स्तरावर द्विशासन पद्धत सुरू केली. ही एक तार्किक त्या ठिकाणी चुकीची होती थोडीशी. भारत मंत्र्यांची निर्णायक सत्ता मात्र कायम त्या ठिकाणी होती. म्हणजे एक प्रकारे सल्लागार मंडळ हे नियुक्त केलं परंतु त्यांचा सल्ला काही बंधनकारक नव्हता त्यांच्यावरती, भारत मंत्र्यांवरती. पुन्हा केंद्रात मर्यादित प्रमाणात जबाबदार शासन पद्धती किंवा प्रांतिक स्वायत्तता यामुळं भारत मंत्र्यांचे देखरेख असेल किंवा मार्गदर्शन असतील किंवा नियंत्रणाचा अधिकार जरी कमी झालेले असतील परंतु त्या ठिकाणी जे विशेष जबाबदारी किंवा एक प्रकारे भारत मंत्र्यांचे जे निर्णायक हेतू किंवा एक उद्दिष्ट होते किंवा जे काही निर्णय होते ते मात्र कायम त्या ठिकाणी होते. आणि स्वतंत्र मतदारसंघ जे होते या स्वतंत्र मतदारसंघामुळे हळूहळू अखंड भारतीयत्वामध्ये एक प्रकारे फुटीरपणा निर्माण होऊ लागला. हे सर्वात महत्त्वाचे दोष देखील आपण किंवा मूल्यमापन आपण थोडंसं ॲनालिसिस जर केलं या कायद्याचं तर भावी इंडियासाठी किंवा पुढील भारतासाठी या सर्व गोष्टींचे दोष किंवा त्या ठिकाणी डिमेरिट्स जे होते ते आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. ओके, अनावधानाने एखादा जर मुद्दा राहिलेला असेल तर प्लीज कमेंटमध्ये मेन्शन करून द्या. तुमचा तो कमेंट आम्ही पिन म्हणून सर्वांसाठी त्या ठिकाणी ओपन करू. काँग्रेसची प्रांतिक मंत्रिमंडळ जे आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. जो 1935चा कायदा होता त्याच्या तरतुदीनुसार प्रांत असेल, प्रांतिक स्वायत्तता असेल किंवा केंद्रामध्ये द्विगृही असेल, द्विशासन पद्धती असेल ही राबवण्यात आली. ओके, आणि प्रांतामध्ये द्विगृही पद्धतसुद्धा सुरू करण्यात आली. मग यामध्ये
काँग्रेसची प्रांतिक मंत्रिमंडळे हा एक मुद्दा जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये जर बघितलं तर एप्रिल 1937मध्ये प्रांतिक स्वायत्तता प्रत्यक्ष सुरू करण्यात आली. 11 प्रांतामध्ये फेब्रुवारी 1937मध्ये काँग्रेस या प्रांतिक मंत्रिमंडळाच्या निवडणुकीमध्ये सहभागी झाली. 11 पैकी 6 प्रांतामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं. आता त्या 11 पैकी कुठले 6 प्रांत आहेत त्यामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालेलं आहे ते आपण बघूया. त्यामध्ये बॉम्बे, मध्य प्रांत, बिहार, ओरिसा, मद्रास आणि संयुक्त प्रांत या 6 प्रांतात काँग्रेस बहुमत मिळालं. त्यामधील बाकीचे 3 जे आहेत त्या 3मध्ये इतर पार्टी त्या ठिकाणी निवडून आलेली होती. त्यामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस असं युती सरकार आसाममध्ये एक स्थापन झालेलं होतं आणि वायव्य सरहद्दमध्ये कृषक प्रजा पार्टी म्हणून बंगालमध्ये, तर पंजाबमध्ये युनियनिस्ट पार्टी आणि सिंध प्रांतामध्ये एक प्रकारे मुस्लिम पार्टी म्हणून होती, पॉलिटिकल पार्टी म्हणून. ठीक आहे. तर बॉम्बेमध्ये बाळाकृष्ण खैर हे त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून होते त्या प्रांताचे आलेले. त्यांना आपण एक प्रकारे प्रीमियरसुद्धा म्हणू शकतो किंवा एक प्रकारे त्या प्रांतापुरते प्रधानमंत्रीसुद्धा आपण त्यांना संबोधू शकतो. ओके. बॉम्बेचे बाळाकृष्ण खैर आहेत, मध्य प्रांताचे NV खरे आहेत, बिहारचे श्रीकृष्ण सिन्हा आहेत, ओरिसाचे विश्वनाथ दास आहेत, मद्रासचे C राजागोपालाचारी आहेत आणि संयुक्त प्रांताचे जवाहरलाल नेहरू आहेत. आता हे सर्व काँग्रेसचे या ठिकाणी 11 पैकी 6 प्रांतात काँग्रेस बहुमत आलेले होती. कारण त्यांनी इलेक्शनमध्ये ज्यावेळेस भाग घेतला त्यावेळेस त्याचे निकाल फेब्रुवारी 1937मध्ये आले आणि या 11 प्रांतात मिळून जवळपास 8 प्रांतामध्ये काँग्रेस सरकार स्थापन झालं. आता हे 6च आहेत पण 2 कुठले होते त्या ठिकाणी आसाम आणि वायव्य सरहद्द हे 2 आहेत. आसाम आणि वायव्य सरहद्दमध्ये युती सरकार स्थापन झाली काँग्रेसबरोबर. मुस्लिम लीग आणि काँग्रेस या दोघांचे युती सरकार आसाममध्ये स्थापन झालं. वायव्य सरहद्द प्रांतमध्ये खान साहिब यांच्याकडे हे प्रधानमंत्रीपद दिलं गेलं. आसाममध्ये मुस्लिम लीगच्या मोहम्मद सादुल्ला आणि काँग्रेसच्या गोपीनाथ बारडोले यांच्याकडं प्रधानमंत्रीपद दिलं गेलेलं होतं युती सरकाराच्या टायमावेळेस. म्हणजे असे एकूण 11 पैकी 8 काँग्रेस मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेली होती. ओके. आता थोडासाच पार्ट याचा राहिलेला आहे. त्यामध्ये सत्ताग्रहणाबद्दलचा वाद होता. आता निवडून आल्याच्या नंतर सत्ताग्रहण कोणी करायचं, मग सत्ताग्रहण कोणी करण्यापेक्षा सत्ताग्रहण करायचं का नाही करायचं अशा पद्धतीचा वाद त्या ठिकाणी निर्माण झाला. जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस किंवा डाव्या गटाचे किंवा समाजवादी पक्षाचे जे नेते होते त्यांनी या ठिकाणी सत्ताग्रहण करू नये अशा पद्धतीचा एक मार्ग स्वीकारलेला होता. कारण त्यांनी सांगितलेलं होतं त्यावेळेस की आपल्याला फक्त या ठिकाणी लोक आपल्याबरोबर आहेत का नाही, जी भारतीय जनता आहे ही भारतीय जनता आपल्या पाठीशी आहे की नाही हे आपल्याला पाहायचं होतं. त्यासाठी आपण निवडणूक लढवली. परंतु काही जणांचं म्हणणं होतं की आपण सत्तेत सहभागी होऊन लोकांसाठी काही योजना किंवा उपक्रम किंवा आपल्याला जे करायचं आहे त्यासाठी आपण एक प्रकारे त्याचा वापर करून आपण या गोष्टींचा फायदा घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा किंवा मतभेद हे दोन्ही सत्ताग्रहणांबद्दल वाद निर्माण होऊ लागले आणि 1935मध्येच जो कायदा कुप्रसिद्धीसाठी निवडणुकीत सहभागी करण्यात आलेला होता, म्हणजे निवडणुकांमध्ये ज्यावेळेस भाग घ्यायचा होता तर त्यासाठी डिसेंबर 1936च्या फैजपूर अधिवेशनामध्ये एक ठराव पास करण्यात आलेला होता की आपल्याला निवडणुकीमध्ये सहभाग घ्यायचा आहे म्हणून. पूर्ण भारतभर भारतीय जनतेमध्ये त्या निवडणुकीचा जो प्रचार होता त्या ठिकाणी लोकांचा प्रचंड प्रतिसाद देखील त्या ठिकाणी या गोष्टींना मिळालेला आहे. ते फैजपूर अधिवेशन डिसेंबर 1936मध्ये झालं आणि त्याचे अध्यक्ष देखील कोण होतं, पंडित जवाहरलाल नेहरूच होते. ओके. 8 जुलै 1937 रोजी 8 प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळं अधिकारावर आली. 6 ठिकाणी बहुमतात आणि 2 ठिकाणी युती सरकार म्हणून आलेली आहेत. बाकीची 3 ठिकाणं जी होती त्यामध्ये पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, ती बंगाल, पंजाब आणि सिंध ही 3 ठिकाणं होती. ओके. तर 27 महिने सत्तेवर हे सरकार राहिलं. ऑक्टोबर 1939मध्ये राजीनामे दिले. आता राजीनामे देण्याचं जे कारण आहे हे कारण म्हणजे काय आहे ते खाली दिलेलं आहे. 3 सप्टेंबर 1939 रोजी लॉर्ड लिनलिथगो यांची एक घोषणा किंवा यांनी एक काम केलं. दुसऱ्या महायुद्धात भारत सहभागी झाल्याचं यांना न कोणालाही विचारता किंवा विश्वासात घेता डिक्लेअर करून दिलं आणि त्यामुळं याच एक महत्त्वाच्या कारणानुसार प्रांतामधील काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामा देण्याचे आदेश त्या ठिकाणी झाले आणि आय थिंक ऑक्टोबरमध्ये एक 23 ऑक्टोबरच्या आसपास यांनी सर्वांनी राजीनामे त्याच्यामधून दिलेली होती. म्हणजे एक 27 महिने या ठिकाणी हे सरकार जुलै 1937 ते नोव्हेंबर 1939पर्यंत ऑक्टोबर 1939पर्यंत हे राहिलेलं होतं. म्हणजे आता या
27 महिने जरी यांनी राहिलेले असले तरी यांच्या हाती काही लागलं का नाही, हा प्रश्न एक महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी. म्हणजे लोकांचे काम करण्यासाठी किंवा सत्तेत सहभागी होऊन लोकांच्या योजना राबविण्यासाठी यांनी जे खटाटोप केलेला होता या निवडणुकीचा लढवून, तर त्यामध्ये 27 महिन्यांमध्ये कर्ज निवारणासारखे प्रश्न असतील किंवा काही कुळांना संरक्षण देणारे कुळ कायदे असतील किंवा दारूबंदी कायदे असतील किंवा त्या काळामध्ये कर्ज प्रकरणांमध्ये सावकारकी जास्त चालायची, तर खाजगी सावकारकीवर निर्बंध घालणारे काही कायदे असतील, हे असे कायदे पूर्णपणे त्या ठिकाणी पास करण्यात आले. तसेच जे सामाजिक मुद्दे होते, शिक्षण असेल किंवा आरोग्य, जीवनाविषयी काही महत्त्वाच्या असतील गोष्टी किंवा समाजामध्ये लोकांपुढं एक नैतिक आदर्श निर्माण करण्यासाठी जे काही करता येईल तेवढे सर्व कार्य या ठिकाणी या सदस्यांनी, या काँग्रेस मंत्रिमंडळांनी केलेली होती. तर काँग्रेसच नाही तर या सर्व मंत्रिमंडळांनी ही कामं केलेली होती. म्हणून या ठिकाणी या कायद्यातून जे सार निर्माण झालेलं आहे यावरती प्रश्न परीक्षेमध्ये कंबाईनच्या तर 100% पडतो एक प्रश्न या कायद्यावरती, आणि राज्यसेवा मुख्यमध्ये तर आपल्याला विधानात्मक प्रश्न यावरती कोणताही तयार होऊ शकतो, जे आपण आता आपल्या या क्वेश्चनच्या सेशनमधून बघणार आहोत. आय थिंक तुम्हाला या कायद्याबद्दल सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. कुठली एखादी गोष्ट जर यामध्ये राहिलेली असेल तर ती तुम्ही मात्र खाली पोस्ट करायची आहे, त्याला आपण नक्कीच पिन करूया, जी की सगळेजण ती वाचू शकतील. ओके. आणि मागच्या पाठामधील जो क्वेश्चन होता त्यांनी मेलवर ते आन्सर पाठवलेले, प्लीज त्यासाठी कमेंट करा. कमेंटमध्ये इतरांना देखील ते वाचता येतील. ओके. आणि ज्यांनी मेल केलेला आहे त्यांचा आन्सर बरोबर आहे, त्यांचं अभिनंदन. फर्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आता आपण. क्वेश्चन्स पटकन घेऊया म्हणजे लवकर आपला व्हिडिओ देखील या ठिकाणी संपून जाईल आणि तुम्हाला देखील त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशनला थोडंसं बोर होणार नाही. 1935च्या कायद्याबद्दल भारतीय नेत्यांची प्रतिक्रिया यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यांची अयोग्य जोडी ओळखायची आहे. एक प्रबळ ब्रेक्स असलेले मात्र इंजिन नसलेले एक मशीन म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं. द्विशासनापेक्षा खराब असं मत श्री राजगोपालाचारी यांनी म्हटलं. कुजलेला, अयोग्य व अस्वीकार्य कायदा म्हणून जिना यांनी म्हटलं. वरीलपैकी एकही अयोग्य नाही. तर ऑप्शन नंबर 4 हे त्या ठिकाणी आन्सर आहे. नोट करून घ्या कोणी काय काय म्हटलेलं होतं ते. परीक्षेमध्ये आपल्याला 1 लाईनमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. सेकंड क्वेश्चन आहे, प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकात सहभागी होण्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात घेण्यात आला? 1936च्या फैजपूरच्या अधिवेशनामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये तो अहवाल घेण्यात आलेला होता. त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते आणि हे पहिले ग्रामीण अधिवेशन म्हणून देखील ओळखलं जातं. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये हा प्रश्न असा आलेला आहे. योग्य विधान निवडायचं आहे. पुढे 2 विधानं दिलेली आहेत. सभागृहात मतभेद झाल्यावर गव्हर्नर जनरलला संयुक्त बैठक बोलावून विधेयक पारित करून घेण्याचा अधिकार 1935च्या कायद्यात होता. भारत मंत्र्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळाची स्थापना भारत मंडळाऐवजी करण्यात आली. दोन्ही विधानं या ठिकाणी निश्चितच बरोबर आहेत. सभागृहात मतभेद जर झाला म्हणजे कायदेमंडळाचा अधिकार जो आहे हा मर्यादित होता असं का म्हणतोय आपण, तर सभागृहात मतभेद झाल्यावरती या ठिकाणी जे विधेयक पास करायची गरज होती ती दोघांचीही बैठक बोलवून गव्हर्नर जनरलला हा संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार त्या ठिकाणी होता आणि विधेयक पारित करून घेण्याचा देखील अधिकार होता. भारत मंत्र्याला सल्ला देण्यासाठी एका सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आलेली होती. त्यामध्ये जास्तीत जास्त सभासद संख्या जर बघितली आपण तर 3 ते 6 एवढी होती. दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. भारत मंत्र्याला सल्ला देण्यासाठी जे सल्लागार मंडळ होतं हे नावात जसं आहे सल्लागार मंडळ तसंच होतं, कारण त्याचं काही बंधन भारत मंत्र्यावरती नव्हतं. पुढे नंतर चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गैर काँग्रेस सरकार स्थापन झालेली आहेत? आय थिंक हा क्वेश्चन तुम्हाला लगेच सॉल्व आउट करता येईल. बंगाल, पंजाब, सिंध, ओरिसा, बिहार, आसाम, सिंध वायव्य सरहद्द संयुक्त प्रांत आणि बंगाल, बॉम्बे मध्य प्रांत. तर बंगाल, पंजाब आणि सिंध यामध्ये गैर काँग्रेस सरकार स्थापन झालेले आहेत. बंगालमध्ये कृषक प्रजा पार्टी आहे. फजल उल हक हे त्या ठिकाणी प्रीमियर होते. पंजाबमध्ये सिकंदर हयात खान युनियनिस्ट पार्टी होते आणि सिंधमध्ये सर गुलाम हुसेन हिदायतुल्ला म्हणजेच मुस्लिम त्यामध्ये पॉलिटिकल पार्टी, अशा पद्धतीने या 3 गैर काँग्रेसी सरकार त्या ठिकाणी स्थापन झालेले होते. आणि युती सरकार 2 कुठल्या होती तर आसाम आणि वायव्य सरहद्द प्रांतमध्ये होती. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 4चा आन्सर ऑप्शन नंबर 1 हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रांताचा कार्यकारी कारभार गव्हर्नर मार्फत मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार पार पाडला जाई. खालीलपैकी कोणते विधान त्यामधील अयोग्य आहे? मंत्र्यांची नेमणूक करेल, तो राज्यसत्तेचा प्रतिनिधी राहील, गव्हर्नरला मर्यादित अधिकार होते आणि विधेयक संमती नाकारण्याचा. आता या ठिकाणी प्रांताला कार्यकारी कारभार गव्हर्नर मार्फत मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार पार पाडला जायचा. अयोग्य विधान कुठलं होतं त्याच्यामधलं तर गव्हर्नर जनरलसाठी मंत्र्याची नेमणूक करणं असेल किंवा तो एक राजसत्तेचा प्रतिनिधी असेल, कारण राजसत्तेला जबाबदार तो असायचा, अशा पद्धतीचं एक तत्त्व त्यामध्ये होतं. पुढे नंतर गव्हर्नरला त्या ठिकाणी
मर्यादित अधिकार होते हे चुकीचं आहे. त्या ठिकाणी त्यांना वेळप्रसंगी जे मुद्दे आपण मध्ये बघितले 3 लेक्चर्समध्ये, त्यावेळेस त्या ठिकाणी जे अधिकार होते हे गव्हर्नर जनरलचे अधिकार हे अमर्यादित होते, म्हणजे मर्यादित नव्हते असं मला आपल्याला काही हरकत नाही. ऑप्शन नंबर 3 हे आपला आन्सर त्या ठिकाणी राहणार आहे. विधेयकाला जरी संमती मिळालेली असेल तरी नाकारण्याचा अधिकारसुद्धा गव्हर्नर जनरलला प्रांताच्या कार्यकारी कारभाराच्या संदर्भात हा होता. ओके, तर प्रांतिक स्वायत्तता जरी असेल त्या ठिकाणी तरी काही अंशी काही गोष्टींसाठी मात्र गव्हर्नरला मर्यादित अधिकार होते हे म्हणणं त्या ठिकाणी चुकीचं आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघूया. योग्य विधान निवडा. प्रांतांना भारतमंत्री व गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणापासून मुक्त करण्यात आले. 5 प्रांतांमध्ये एक गृही कायदेमंडळ निर्माण करण्यात आलं. तर या ठिकाणी प्रांतांना भारतमंत्री व गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणापासून मुक्त करण्यात आलं, कारण ही प्रांतिक स्वायत्तता या ठिकाणी आपण बघितलेली आहे. द्विशासन कॅन्सल केलं आणि प्रांतिक स्वायत्तता या ठिकाणी आणली. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की कोणत्या कायद्यान्वये प्रांतामध्ये प्रांतिक स्वायत्तता करण्यात आली. ओके, तर दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत. 6 प्रांत आहेत त्या ठिकाणी द्विगृही कायदेमंडळ होतं, ते आपण बुंबा म्हणून बघितलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त बंगाल त्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर आपण ते सिंध, मध्य प्रांत, आसाम वगैरे हे बघितलेले आहेत, ओरिसा वगैरे बघितलेले आहे. ठीक आहे, तर ते रिपीट आपण इथं नाहीत करणार. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो तुमच्यासाठी दिलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा देखील आहे. फेडरल कोर्टाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? ऑप्शन खाली दिलेले आहे. ठीक आहे, तर हे 7 क्वेश्चन जे आहेत हे इन बिटवीन लेक्चर्समध्ये आपण डिस्कस केलेले देखील आहेत आणि तुम्हाला ती सोडवता देखील आली असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपण राज्यसेवा मुख्य असेल किंवा हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपल्याला कंबाईन किंवा इतर कुठल्याही परीक्षेसाठी हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर आपण व्हिडिओ जो बनवत आहोत तो कसा वाटला ते सांगायचं आहे. त्यात काही चेंजेस असतील, सजेशन असतील तर ते सुद्धा तुम्ही द्या, कारण या ठिकाणी या गोष्टी आपल्याला अभ्यास केल्याच्या नंतर किंवा पुस्तकातून आपण ज्यावेळेस रिवाईज करतो त्यावेळेस वारंवार आपण ते करतो त्यावेळेस बोर होतं. थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण याला रिवाईज केलं तर या व्हिडिओचा आधार आपल्याला घेता येईल. त्यासाठी शेअर करा जितक्या होईल तितकं आणि